लढणारच आहे. वडील मयूर लढणार, मागे सरणार. जे आमदार शरद सोनवणे विनंती केली तरी ऐकणार नाही. नाही, या एवढे मित्रमंडळी जमल्या त्यांची मान खाली घालायची का? ठरलंय आमचं, लढायचं म्हणजे लढायचं. पिंपळवंडी गटामधून अखेर अपक्ष उमेदवार मयूर पवार यांनी माघार घेतली. पंचायत समितीच्या मागच्या दरवाजातून आतमध्ये येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला व त्याच दरवाजातून ते मागच्या बाजूने निघून गेले. मयूर पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही असं त्यांचा संपूर्ण मित्रवर्ग सांगत होता. परंतु आमदार शरददादा सोनवणे यांच्या आदेशाने मयूर पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलण्यास त्यांनी टाळले आहे. नंतर मी सविस्तर बोलतो असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांच्या मित्रपरिवाराने, कुटुंबियांनी मयूर पवार निवडणूक लढणारच, विजयी होणारच, अगदी मळगंगा मातेला स्मरून सगळ्याच मित्रवर्गाने आणावाचा घालल्या होत्या. परंतु अखेर मयूर पवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2:30 वाजण्याच्या नंतर माघार घेतलेली आहे. आमदार शरद सोनवणे यांनी त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. शरददादा सोनवणे यांच्या सूचनेनुसार मयूर पवार यांनी जरी माघार घेतली असली तरी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अधिक प्रमाणामध्ये दुखावलेले आहेत. मयूर पवार निवडणुकीला उभा राहणारच, विजयी होणारच, अशा प्रकारच्या आणाभाका घेण्यासाठी सोबत असलेले मित्रच मयूर पवार यांनी माघारी घेण्यासाठी सोबत त्यांच्या पाहायला मिळाले. म्हणजे जे म्हणत होते की मयूर पवार निवडणूक लढणार आणि विजयी होणार, तीच मंडळी या ठिकाणी मयूर पवारला उमेदवारी मागं घेण्यासाठी साथ देत होते. कार्यकर्ते मयूर पवार यांच्या पाठीशी बंडखोरी करा यासाठी सुद्धा होते आणि मयूर पवार यांची उमेदवारी मागं घ्यावी यासाठी सुद्धा कार्यकर्ते पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर. या ठिकाणी समर्थक मोठ्या प्रमाणात आहे. हो, काय मयूर पवार उमेदवार आज राहणार का माघार घेणार? उभी राहणार फायनल. शरददादा जर म्हटले माघार घ्या तर नाही घेणार. कार्यकर्ता ऐकते नाही. म्हणजे आमदार सोनवणेंचं पण नाही ऐकायचं. निवडणूक लढायचीच विजयासाठी. कार्यकर्ते म्हणतायत की या ठिकाणी मयूर पवार यांना आम्ही जिल्हा परिषद सदस्य करणारच. आमची ही लढाई मयूर पवार याच्यासाठी आहे, शरद सोनवणेंच्या विरोधात नाही, असं कार्यकर्ते म्हणतायत. आता बघूया, प्रत्यक्षात 27 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. कार्यकर्ते नेमका निर्णय काय घेत आहेत? कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंग चालू आहे. कार्यकर्त्यांची गर्दी खूप आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता प्लॅनमध्ये आहे. हो, काय नमस्कार. नमस्ते वाणी साहेब. काय मयूर भाऊंचा फॉर्म राहणार? हो, 100% राहणार. माघार नाही. नाही, आता कशाला माघार नाही. माघार नव्हती साहेब, कधी ह्या अफवा होत्या फक्त. माघार एक बबल आणि एक नेरेटिव्ह होतं फेकले. त्यांचे दाबेदार आणलेले आहेत, त्यामुळे ते करणारच प्रयत्न. तालुक्यात फक्त मयूर भाऊंची चर्चा आहे आणि मयूर भाऊ 100% हे विजयी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे हे जे आणलेली जनता पण त्यांना माघार घेऊन नाही देणार. आम्ही तर नाहीच देणार माघार घेऊन. आता आम्ही त्यांच्या पाठीचे आहे. आता एवढी गर्दी जमा झालेली आहे. पावणे 11 वाजले. वाणी साहेब, जसं 4 वाणी साहेब. वाजता तशी जनता इथे. आता 11 वाजले. टायमिंग बघा. आम्ही अजून घरी नाही गेलो. सकाळपासून आम्ही सकाळी 8 वाजता घर सोडले. आणि जर मयूर भाऊंनी परस्पर माघार घेतली तर काय घेऊन आम्ही काय पण करू. आमच्या विश्वासाला, आम्हाला मयूरवर विश्वास आहे. आमच्या मैत्रीचं पारड हे नेहमी जड राहणार आहे, एवढं आम्हाला माहिती आहे. मयूर विश्वासघात करणार नाही, मयूर माघार घेणार नाही. आता मयूर भाऊ कुठे? मयूर भाऊ आहेत नाही त्याचे. तर आपला मयूर भाऊंना भेटण्याचा प्रयत्न असणार आहे. मयूर भाऊ पुढे ठीक आहे, चला बघूया आपण. इथं खूप गर्दी झालेली आहे. महिला आहेत, युवक आहेत. आमदार शरद सोनवणे यांना या पिंपळवंडी गटामध्ये मयूर पवार यांनी उमेदवारी अर्ज ठेवून एक शह देण्याचा प्रयत्न झालेला आहे. या ठिकाणची गर्दी पाहता आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता
मयूर पवार माघार घेईल असं वाटत नाही. कार्यकर्त्यांनी वर्गणी काढलेली आहे, निवडणुकीचा फंड गोळा केलेला आहे. आता मयूर पवारांची नेमकी भूमिका काय राहते? पवारांचे समर्थक कार्यकर्ते अधिक संख्येने जमलेले आहेत. सगळेच जण म्हणत आहेत मयूर पवार कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही. 27 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. भाऊ काय ठरलं? मला कुठे विचारलं काय भाऊ काय ठरलं? अहो काय बोल. काय काय काहीच नाही. माघार घेणार का लढणार? तुमची भूमिका काय? तुमची सांगा ना. तुमच्यावर काय दबाव आहे काय? आपण या ठिकाणी पाहतोय कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे. संतोष घोटणेंवर प्रचंड दडपण आहे. कार्यकर्त्यांचा संच खूप मोठा आहे आणि सगळी मंडळी आता या ठिकाणी मयूर पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आहेत. संतोषराव घोटणे काय ठरतंय? कार्यकर्त्यांचा खूप मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मयूर पवारांची माघारी होऊ शकते की निवडणूक लढणारच? नाही, आता कार्यकर्त्याचं काय झालं का मला असं कळालं का कार्यकर्त्यांना बोलवलं गेलं. समजा हे साहजिक ही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती, तर कार्यकर्त्यांना बोलवलं गेलं. तर इथं जवळजवळ मला 500-700 कार्यकर्ते 15-20 मिनटं जमले आणि अचानक गोंधळ झाला. मीटिंग लावली कार्यकर्ते, म्हणजे अगदी मलाही नव्हतं माहिती. म्हणजे कोण माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, ते कदाचित म्हणतील व संतोषची माणसं जमवली, पण मलाही माहीत नव्हतं. यांचं अगोदरच काही ठरवलं होतं मीटिंग घ्यायची आणि हां, आणि मग कार्यकर्त्यांनी सगळं आता कार्यकर्त्यांचा निर्णय झाला आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं बाबा का तुला निवडणूक लढायला लागत, तुझा वैयक्तिक विषय राहिला नाही राजकारण, आमचे सगळ्यांचे प्रतिष्ठा लागले आणि त्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे निवडणूक लढायचा. मग मयूर पवार निवडणूक लढवणारच आणि विजय होणारच. निर्णय मयूर पवारचा नाही, हा निर्णय आहे ह्या कार्यकर्त्यांचा. या कार्यकर्त्यांसाठी मयूर पवारला निवडणूक लढावीच लागणार आणि हेच कार्यकर्ते फाटके तुटके जे कोणी आहेत हेच कार्यकर्ते मयूर पवारला निवडून देणार आहे. हे बघा उगाच ताकाला जायचं आणि गाडगाला लपवायचं. बाबा मी वैयक्तिक माझा विचार तर बाबा मी मयूर पवारच्या पाठीमागं होतो प्रामाणिकपणे. मी माझ्या आयुष्यात कधी अर्ध्यात कोणाची साथ सोडली नाही. हा माझा स्वभाव आहे. ज्याला साथ द्यायची ते डबल नाही खेळत बसायची, इकडून इकडं हा काय स्वाम्या काय म्हणतो कोम्या काय. मला 100% मी मयूर बरोबर आहे, पण मयूरला सुद्धा मी शांततेत विचारलं, मयूर बघ निवडणूक तुला लढायची, तुझा जो निर्णय असेल तुझ्या निर्णयाबरोबर मी आहे एक मोठा भाऊ म्हणून. त्यामुळं मयूरला ज्यावेळेस इथं एक 500-700 लोक जमली आणि ती अक्षरशः मी पण आश्चर्यचकित झालो का अर्धा तासामध्ये 500-700 तरुण जमू शकतात. हे मला मी आश्चर्य मी हे झालो, हैराण झालो. 500-700 मुलं इथं जमली लगेच अर्धा तासामध्ये. ते बिचाऱ्यांनी इतके वर्ष त्या मुलांना जो जीव लावला आहे. संतोषजी, त्या दिवशी मळगंगा मातेच्या प्रांगणामध्ये जो मेळावा झाला तिथे ज्या सगळ्या शब्दा वगैरे सगळं झालं, तिथे 40 मिनिटं भाषण करणारे सचिन वाळुंज दिसले नाही. असतील ते आपल्या बरोबरच येते, ते कुठे जाणार नाहीये. काहींचा छुपा पाठिंबा आहे नाही. ते निवडणूक जसजशी तुम्हाला मी परत सांगतो, जसजशी निवडणूक रन होईल, जसजशी निवडणूक पुढे चालू होईल, आता तर सगळ्यांचा निर्णय झाला आहे. ही बंडखोरी नाहीये, तर ही निष्ठावंतांची लढाई आहे. कोणी बंडखोरी करत नाहीये. एखाद्या अपक्ष जो उभा राहतो एखादा माणूस त्याच्याशी पाठीशी राहणं म्हणजे बंडखोरी झाली का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.